हाय. साधे सोपे आणि कुरकुरीत असे साबुदाणा वडे, उपासाचे वडे. याच्यात भरपूर टिप्स आणि भरपूर माहिती दिलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, तरच टिप्स कळतील. साबुदाणा वडे फुगतात पण खूप छान. आणि बघा, आवाज ऐकून दाखवते तुम्हाला किती कुरकुरीत झाले आणि आतून पोकळ आणि म्हणजे हलके फुलके होतात आणि खाऊन तर खूप मजा येतेच. आणि आतून बघा कसे झाले, पोकळ छान छान फुगले, मस्त दिसतात ना. आता बघा, मी दाबून सुद्धा दाखवत आहे किती तेल आलं बघा. नाहीतर असं भरपूर तेल लागते की हो, पण याला काहीच नाही लागलं आहे. म्हणजे तुम्हाला अशा भरपूर टिप्स आहेत. बघा, साहित्य सांगते. साबुदाणा हा न भिजवलेला साबुदाणा आहे, अर्धी वाटी. शेंगदाणे आणि हा भिजवलेला साबुदाणा आहे. साबुदाणा मी रात्री भिजवायला घातला आहे, सकाळी बघा किती छान फुलला आहे. आणि 2 बटाटे. हे बटाटे आपल्याला कुकरला लावून घ्यायचे आहेत आणि 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. इकडच्या साईडला आपण कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये जो अर्ध्या वाटी साबुदाणा घेतला आहे तो छान खमंग भाजून घ्यायचा आहे. गॅस जास्त स्लो पण नाही करायचा आणि जास्त फास्ट पण नाही, मीडियमवर ठेवून भाजायचा आहे. नंतर आपल्याला तो मिक्सरमधून काढून बारीक करून घ्यायचा आहे. बघा, मी दाखवते. पातेल्यामध्ये ते मिक्सरमधून काढलं आहे मी आणि पातेल्यामध्ये टाकलं आहे. बघा, असा बारीक हवा आहे. आता हा साबुदाणा, बटाटे आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि हे शेंगदाणे मी भाजून जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही, भरड म्हणतो ना, आबडधोबड तसं करायचं आहे. हिरवी मिरची, मीठ, जिरे आणि तिखट मला हवं आहे, कारण सर्व वड्यांमध्ये आतमध्ये छान चव येते त्याला. तुम्हाला टाकायचं असेल टाका, नसेल तर राहू द्या. बघा, मी साबुदाणा मिक्स केला आहे, त्याच्यामध्ये बटाटे मिक्स करते. बटाटे थोडे गरम आहेत, हात भाजेला, जास्त गरम नका टाकू. तिखट टाकाच मी म्हणेल, कारण चव खूप छान येते. जिरे, सेंदो मीठ, उपासासाठी जे तुम्ही वापरतात ते वापरा. याला छान मिक्स करा. शेंगदाण्याचं कूट नंतर टाका. बघा, आपण जो साबुदाणा भाजून याच्यामध्ये जो टाकला ना, त्यामुळे होणारे फायदे सांगते. 1, तेलकट होणार नाही. 2, वडा फुटणार नाही आणि खायला एकदम कुरकुरीत आणि मस्त लागतो. करून तर बघा आणि मला खाऊन नक्की सांगा कसा झाला आहे. आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आणि त्याला छान मिक्स केलं आहे. बरं, हे मिक्स झाल्यानंतर आणि साबुदाणा वडा तळल्यानंतर हाताची आग होते, तर ती जाण्यासाठी तुम्हाला आणखीन एक टिप्स सांगते. पहिले आपण हे करून घेऊयात. हे काय आहे? चटणी. तर हे मी घेतलं आहे शेंगदाण्याचं कूट, थोडंसं दही, बघा, तिच्यामध्ये टाकली मी जिरं, मिरची, थोडंसं मीठ, बघा 2 मिरच्या टाकल्या मी, थोडंसं खोबरं खीस, थोडंसं पाणी आणि थोडीशी साखर. हे छान मिक्सरमधून करून घेऊयात बारीक. याची टेस्ट तर भन्नाट लागतेच, तुम्हाला आवडेल वड्यांसोबत. आता मी वडे करून दाखवते तुम्हाला. गॅसवर कढई ठेवायची, तिच्यात तेल टाकायचं. खोलगट कढई असेल तर तेल कमी लागेल, सपाट असेल तर तेल जास्त लागेल. हे बघा, पाण्याचा हात घ्यायचा थोडा आणि वडे कसे करायचे बघून घ्या. छान आजूबाजूला कोणे बारीक असले पाहिजेत, मध्ये थोडंसं जाड असलं पाहिजे. बघा, तुम्हाला दाखवत आहे मी. आणि जास्त जाड पण नका करू, नाहीतर तळायला प्रॉब्लेम होणार, खूप वेळ होऊ द्यावं लागेल.
वडे करून घेतल्यानंतर तळायला एकदम सोपी होऊन जातात. आता माझी ती टिप्स आहे का, जी मी तुम्हाला बोलले ना, की हाताची आग झाल्यानंतर काय करायचं. तर कोणतीही क्रीम जी तुम्ही हाताला लावता, फेअर अँड लवली असो, विको टर्मरी असो, कोणतीही क्रीम ती फ्रीजमध्ये ठेवायची आणि पहिले हात चांगले धुवून थंड पाण्यामध्ये हात घालून ठेवायचे आणि ती क्रीम हाताला लावायची. हाताची आग चालली जाणार. हे बघा, असे तळ्याचे वडे छान वडे होतात. बघा, मी त्याला उलटून घेत आहे. दोन्ही साईडनं वडे छान झाले पाहिजेत आपले, तेव्हाच कुरकुरीत आवाज येईल छान आणि कुरकुरीत होतील. बघा, माझी रेसिपी आवडल्यास आणि तुम्हाला खरंच ही म्हणजे खाऊन मजा येत असेल तरच मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महाशिवरात्रीला वड्यांची रेसिपी करायला विसरू नका. मी तर करणारच आहे, तुम्ही सांगा की हो करणार का म्हणून. बघा, आहा, का खायला मजा येते ना. चलो, ओके, बाय.